स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलचा. आपला आजचा ब्लॉग असणार आहे मुंबईला. ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. मेरा भाईंदर बोलते सबको बोलते. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आपण आलो मुंबईला कपडे आणायला. ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये मजा, पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. सहा जण आहेत, त्यांना 5च तिकीट काढले. यांच्यापैकी 2, 3, 4, 5 अशा मित्रांनो कधीच राहू नका मित्रांनो. साप आहेत, साप. हा बघा, तुम्ही पैसे पे केले पकडायचे. सगळीकडे मी मित्र म्हणून सांगतो. ह्याला कोण आवडत असेल तर आधी समजा. बघा, साप आहे, साप. मीरा भाईंदर बोलते साठ सूट. मीरा भाईंदर काय झालं, काय सी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मित्रांनो 100 आपले त्यांनी जास्त बोलला. 100 रुपये दिले नाही, पैसे दिले. 100 रुपये दिले. 100 रुपये त्यांनी. माझ्या काय नव्हते. 100 रुपये पण नाही दिले. किती खोटा बोलतोय. याच्यावर अत्याचार अवघड. मला घंटा बरं पडत नाही. नवीन त्याच्या मित्रांनो बघा इथं नवीन 10 रुपयात धरला मित्रांनो याला. मित्रांनो आता आपण पोहोचलोय. कुठं पोहोचले रे? मस्जिद बंदरला पोहोचलेलो आहे. आता CST इथं आपलं जायला आहे कपडे घ्यायला. तर पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. मुश्किल भाई कुछ बोलना चाहोगे? CST आता आलोय. आता जास्त पुढे जे ब्लॉग मध्ये ते कंटिन्यू करा. पुढे ब्लॉग मध्ये एक सेकंड. करा मित्रांनो. हा असा आपला रँडमली टाइमपास ब्लॉग आहे, सो एन्जॉय करा. आम्ही आता FX वरनं निघलोय, फॅशन स्ट्रीट मधनं निघलोय. आता चाललोय कुलाब्याला. कुठं चाललोय तिथे? कुलाबा कॉसवे. तिकडे कपडे बघण्याकरता. आता बघूया तिकडे चांगले भेटतात का. तिकडे जर चांगले नाही भेटले तर परत तिकडे झालं बॅक तर परत यायला लागला. मित्रांनो कुलाबा शोधता शोधता आमच्या हवा निघून गेले पूर्णपणे. कुलाबा काय भेटत नाही आम्हाला, कारण आमचे रस्ते चुकलेत. अरे बोल ना याला. आम्हाला ते इज्जत ठेवा आपली, पण काय सांगू जे आहे ते आहे. रस्त्यात चुकलोय आम्ही, तर चुकलोय. नेहमी खराब आला हो. माझी केसाने वाट लावले. 2 दिवस झाले केस कापून. वाटतंय काय भाई खोदेला केसांचं.
तरी आता मित्रांनो गोळीबार झालेला मित्रांनो. गोळीबार बातम्या बघायचा तुम्हाला माहिती आहे गोळीबार झाला. मी इथं आलतो आता कुलाब्याला. कपडे टाईट आहेत. रेड जरा हाय रेड जरा आहे. आणि चुकून मित्रांनो इथं कोण तुम्ही तुमच्या आयटमला घेऊन येऊ नका. जर आलात तर भिकेला 100% लागल. सगळा पोरींचा मालो सगळा. हा बघा कपडे न घेता तर डायरेक्ट गेट ऑफ इंडियाला चालले होते. आमच्याकडे आयटमच नाही मित्रांनो. काय करणार दुःख पडणार. आपण आलेलो आहोत गेटवे ऑफ इंडिया. दाखवतो ताज हॉटेल. आज जातोच तिथे जेवायला. आज तशी भूक नाही पण बघू लागली भूक तर जाऊया. पाणी फुल आहे. हे देखो बा एक माणूस तिथं एवढं वाजतं. ठंडा चलेगा हल्का ठंडा सा. तर मित्रांनो आता आपण चाललोय एथेक्सला परत. कुलाब्याचे कपडे आपल्याला नाही आवडले त्यामुळे आपण चाललोय परत एथेक्सला. आवडले नाही म्हणजे रेट जास्त आहे. आता मी टॅक्सी केली कारण आता आम्ही पाय तोडत आलो खरा. आता कंडिशन आमची चालत जायची. मग आता मी टॅक्सी केली. एकदम रिचनेस पहिले रुपयाला पैसे वाले हो नाद करा पण आमचा कुठं यावंच लागतंय. चायना पाहिजे मित्रांनो हे बघा 50 रुपये फक्त भारतात. 50 रुपये जात नाही बघा. अरे काय सुधरा अहो सुधरा हो पाटील तुम्ही असे कसे 50 रुपये भरतायत. मित्रांनो आपण आलो खाऊ गल्लीत खाण्यासाठी. वाजले 3 वाजता आपण खाऊ गल्लीत आलो. चाय उपासाची चाय. मित्रांनो आता आम्ही आलोय भुवनेश्वर. खास शॉपिंग करण्याकरता गणपतीसाठी. कापड वगैरे घेतले गणपतीसाठी. जाऊया व्हिडिओ ब्लॉग किंवा घरी आपल्या ब्लॉग सुरू करा. मित्रांनो आता आपण पोहोचलोय भुवनेश्वर स्टेशनला. फुल एकदम दमलोय. आताच्या आम्हाला ट्रेन भेटलाय. आता आम्ही आता कुठे आलोय पनवेलला. डायरेक्ट पनवेलला शूट लावून मग पनवेलला. बघा हे 2 आहेत. बाकीचे होते ते राहिले तिकडेच. कुठल्या मार्केटला होते भुवनेश्वरला मार्केटला राहिले. आता आम्हाला ट्रेन अख्खे रिकामी भेटले. बघा बघू शकता आपण. मास एवढा तासाठी मित्रांनो आपण आलोय झुडिओ मध्ये शिवडला. तर नमस्कार मित्रांनो. आपण झुडिओमधनं जराशी शॉपिंग केली जी होती ती. आता जाऊया इथनं बरं शिवड मॉलला आलोय. शिवड मॉलवर जाऊ. आपण आपले जे अर्धे मित्र आहेत ते गेलेत दिव्याला डायरेक्ट गाडीत बसला. आता इथनं आपण जाणार पनवेलला. नंबर म्हणजे आता पहिले आपण जाऊया शिवडला. कन्फ्युजन फुल ऑन. तर इथनं आपण जाऊया पहिले शिवड मॉलला. रात्रीचा मॉलचा व्ह्यू मस्त की घेऊ. मग इथनं आपण पनवेलला डायरेक्ट थेट घरी. पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. पोदे मित्रांनो आता आम्ही आलोय मॉलमध्ये. शिवड मॉलला रात्री 8 वाजता आम्ही आलो मित्रांनो. फुलं आम्हाला काय खास आहे. 8:30 वाजता आम्ही आलोय मॉलला. आता इथून आम्हाला ट्रेन पकडायचं घाई आहे तरी सुद्धा आम्ही आलोय मॉल बघायला. आवड मित्रांनो आपण आता आलो स्टेशनला. पनवेल स्टेशनला धावत ट्रेन पकडण्यासाठी आलोय. आणि प्लॅटफॉर्मवर पोहोचलोय. प्लॅटफॉर्मवर 7 वर आणि ट्रेन सुटली. म्हणजे नशीब किती भारी असावं आमचं. त्यामुळे आता मला समजलं की इथून पुढे आपली बॅड लक चालू होणार आहे. त्यामुळे आपला ब्लॉग इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.